हे बघा मंदिरात आपण आलो आता. स्वयंभू मंदिर आहे. जा काठावर का तनु खेळतो मी. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. मग कसा आहे पाऊस पाणी तुमच्याकडे? शेतीची कामं किंवा आपली कामधंदे कसे चालले आहेत? व्यवस्थित ना? आम्ही इथं आहोत, तुम्हाला माहिती आहे. सध्या मी आहे आपल्या मुर्डे या खेडमधल्या गावी. तर झालं आपले पण आता 2 दिवस उरलेत सुट्टीचे आणि आता आपल्याला पण जायला पाहिजे माघारी परत आपल्या कर्मभूमीकडे. तर आता मंडळी झाली आहेत, आता उरली सुरलेली कामं करतो आहे आणि उरली सुरलेली कामं करून पुन्हा सुद्धा आपल्याला जायचं आहे मुंबईला. थोडीशीच कामं आहेत आता, ती करू आणि आपण जाऊ, परतीचा प्रवास आपला चालू करू. तर तुर्तास तरी आज लवकर उठलो आहे आम्ही. बोललो रोज उशिरा उठून आता झालं आता, कारण म्हणतात ना माणसाला जेव्हा परत निघायचं असं तेव्हाच जास्त कामं आठवतात. तर बोललो आज नाही, आज कामं करून घेऊया आपली आणि मग एक दिवस रिलॅक्स ठेवायचा. पॅकिंग घरातली पण पॅकिंग आवरावर केली पाहिजे. पॅकिंग म्हणजे काय नाही, आम्ही कपडेच कमी आणले होते, तुम्ही बघितलं असेल. आम्ही एकच सॅक घेऊन आलो होतो. मुलांचेच कपडे असेल ते घेऊन जायचे परत. तिकडे जाऊन सुद्धा त्यांची वह्या पुस्तकं वगैरे घ्यायची आहेत. तर चला आधी बोलू, आता इकडचं आधी काम करू आणि जाऊ. तर तुम्ही काल बघितलं तर आपण इथे नाचणी पेरली होती, पण काल पाऊस पण भरपूर होता. तर असो, येईल ती येईल. मंडळी कामाला सुरुवात केलीच होती, जास्वंदी आपल्या लावून झाल्या आहेत. पण पाऊस एवढा खूप मोठा पाऊस आला ना, तुरी लावायला सुरुवात केली होती. काल उरलेल्या तुरी आपल्याला लावायच्या होत्या. परत लावता परत खूप मोठा पाऊस आला, म्हणजे एकदम मोठी सर आली आहे आणि थेंब पण मोठे आहेत त्याचे. त्यामुळे पुन्हा काम स्टॉप करावं लागतं. आता हे असंच आहे, कारण आपल्याला ते छत्री घेऊन काम करता येत नाही व्यवस्थित. पाऊस पुन्हा आलेला आहे, त्याच्यामुळे पुन्हा आपल्या कामात व्यत्यय आलेला आहे. आणि व्यत्यय गेला ना, परत घर गेलं ना की परत मग कंटाळा येतो बाहेर यायला. मग ॲक्च्युली आता कामं आवरली पाहिजेत आणि नेमकं जेव्हा वेळ होता तेव्हा केली नाहीत आणि आता कामं करतोय. बघू या नाश्त्याला, आता नाश्त्याला इकडे अंड्याचं कालवण आणि चपाती बनवली आहे. तर चला सगळ्या नाश्त्याला. तर मंडळी आता आम्ही चाललोय खेमनाथ मंदिरात. आल्यापासून आम्ही मंदिरात गेलोच नव्हतो. तर आधी खेमनाथ मंदिरात जाणार आहोत, नंतर आपल्या गावदेवीच्या मंदिरात जाणार आहोत. तर चला खेमनाथाला जाऊ आपण. छत्र्या पुढे ठेवू ना संख्या. दक्ष किती खुश आहे ना, कारण की मी नदीत डुबकी घालणार आहे. चला एक मिनिट. तर चला मंडळी पडला निकम काका होते. चला आपण चाललोय. अरे हा बघ झुकतोय पूर्ण. तनू चाललाय पुढे सायकलने. हे गाडी स्लो घ्या, त्याच्याबरोबर जाऊ. एक साइडने घे, एक साइडने सायकल.
तनू पण निघाले आमच्यासोबत. गट्टू आमच्या गाडीवर आहे. गाडी त्याला तो आपल्याला कन्फ्यूज करेल. समीक्षा आपण खेमनाथाच्या गेटनं आता आलोय आणि आता इथनं रस्ता आहे, अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे. यामध्ये रामवाडीच्या फाट्यापासून गावच्या खूप वेगळे. चला आम्ही निघालोय. अरे तो येणार आहे का? आता गट्टू येते सायकल घेऊन. आता गट्टू निघाले आमच्या सोबत. तनू आहे आमच्या सोबत आणि गट्टू चालवते सायकल. मस्त रस्ता आलाय. गेल्या वेळेला जेव्हा आपण आलो होतो ना मंडळी, तेव्हा इथे कच्चा रस्ता होता. चला चांगला रस्ता आलाय. आता आपण जाऊ शकतो पुढपर्यंत. इथे मंडळी आपला एक व्हिडिओ आहे बघा, महाशिवरात्रीचा व्हिडिओ आहे. हा त्याला त्याच का उतरू मी? गाडी सर शेती बघा बाबा. भात लावली काय? लावली वाटतं का? बाबा तुरीची झाडं बघा, तुरीची आपण भात लावतायत. अभी काय लावलं? इकडे भात लावतात बघा मंडळी. इकडे आतमध्ये बघा. गेलेला सई पण होती आपल्यासोबत. आले असेल ना समुद्राची दिदी. नाही उरे. चला इथेच थांबवा. बस इथेच थांबू. नाही नाही पुढे नको. इथं म्हणजे पुढे नको. ए गट्टू आलेला आहे, गट्टू आलेला आहे. अशा प्रकारे ए बस आहे समीक्षा. हाँ गट्टू कैसा लगा रे? बस गट्टू बस. हे बघा इकडे भात शेती बघा. बघा मंडळी मंदिर तिकडे आहे आणि इकडे त्याच्या बाजूलाच येणारा हा ओढा आहे थोडासा. आणि हे बघा त्याला घाबरते बघा. डोक्यावरनं पाणी घ्या, डोक्यावरनं. हा 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 थोडं डुबकीची मजा घेत आहेत. अरे खेळा ना, पाणी बिनी उडवा ना एकमेकांच्या अंगावर. हा चल मग चला उघडेच चला. असे देवळात उघडेच चला. हे बघा अशी पायवाट आहे इकडनं जायला. खूप मंडळी मोठा उत्सव असतो त्या ठिकाणी समोरच्या मैदानात आहे. मी व्हिडिओ टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही बघा जाऊन. हिरवळ बघा. मग इकडे श्रावणी सोमवारात गर्दी असते. श्रावणी सोमवाराला पण आहे आपल्या एका श्रावणी सोमवारच्या व्हिडिओमध्ये पण आहे ना हे येते असताना.
बघा इकडे लोक भात लावून झालीत मंडळी, काय काय म्हणजे लावायला लागलेत. डोंगरात आलेला आहे एवढा. खूप जागृत देवस्थान आहे. आपण येतो ना मंडळी दरवर्षी, तेव्हा आपण भेटूनच जातो. आणि यावर्षी ह्या वेळेला आल्यापासून गेलोच नाही मंदिरात, असं गेलो नाही. बाकी दुसरीकडे वगैरे फिरून आलो, पण आपण आपल्या गावच्या मंदिरात आलो नव्हतो. हो, पाणी बघा किती आहे. इथे सहज जाऊ शकतो. खेमनाथ मंदिर. घर बांधलं ना. घर म्हणजे आणि इकडे जेवण बिवण पण असं ना. हे शेवळ झालं. चला पाया पडूया. हे बघा मंदिरात आपण आलो आता. स्वयंभू मंदिर आहे. स्वयंभू मंदिर अशीच असतात. ए अरे नको ते नको ना तनु करतोस तू. खरे पुजारी हे एक एक डुबकी घेऊन देवाच्या पाया पडायला. अशी तिथे येण्याची आम्हाला हे दे, बुद्धी दे. दरवर्षी आम्हाला महाशिवरात्री नाही जमत. हे बघा मंडळी, आता हे बघा सभोवतालचा परिसर सगळा. हे आता यावर्षी नवीन एक घर बांधलं, म्हणजे सामान वगैरे काय ठेवायला. आणि इथं मंडळी खूप मोठा उत्सव असतो महाशिवरात्रीचा. खूप या परिसरात एवढी सजावट असते. समोरच्या मैदानात पूर्ण जेवण असतं आणि कितीतरी हजारोनी संख्या इथे जमते. आपल्याकडे व्हिडिओ आहे, तो टाकेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो तुम्ही जाऊन बघा नक्कीच. आणि हे बघा धनुदक्ष बघा आनंद घेतात पावसाचा. चला हे बघा समोर ओहळ बघा पावसाचा. ओहळच म्हणतात का त्याला, शुद्ध भाषेत ओहळ म्हणतात, ओहळ. चला नको बघा ओढा. चला आपलं दर्शन झालेलं आहे. आता मुलांना थोडंसं नदीत खेळायचं आहे, पण पाऊस वाढतोय. थोडंसं त्यांना डुबकी मारू दे. गेल्या वर्षी सई पण होती आपल्याबरोबर, तेव्हा त्यांचा मस्त व्हिडिओ आहे. मी एक छोटीशी रील पण काढली मी त्यावेळेला. खेमनाथ बाबा की जय. हर हर. बाजूने जाणारा ओढा, बांधावर न चालते बघा. खरंच खूप छान वाटतं.
हीच काहीशी मजा आपण मिस करत असतो. हा आमटी करतात. हा पाऊस बघा किती. हा पाऊस लागलाय. मस्त वाटते. मित्रांनो तुम्ही गावी गेला चालता की नाही असं शेताच्या बांधावरनं? कसा फील असतो सांगा कमेंटमध्ये. काहीतरी या डोंगरांवर जाऊया मंडळी आपण फिरायला काहीतरी भविष्यात. अरे मधी आहे ना इथे. हा मधी आहे इथे. मधी मधी जायचंय. मधी मधी हे पाणी उडवा. हे पाणी उडवा ना. एकदम सावकाश जा. हा खाली बसून जा. खाली बसून जा. अरे खाली बसून जा म्हणजे ना कंट्रोल. हा मधनं गेलाय. आता पाऊस नाही मंडळी आणि आमच्या देखरेखीखालीच त्यांना आम्ही उतरवलंय पाण्यात. दक्ष अरे ये. अरे बस बसून जा खाली तर मजा. हा तर आता धरून जातो. त्याला धर रे तिकडे आल्यावर. जा काठावर खेळा. तनु खेळते मी. लागलं का तनु? येणार
पुढे नका जाऊ, पुढे नका जाऊ, पुढे फ्लो जास्त आहे, पुढे नका जाऊ. हा बस आहे, बस. चला निघा आता, बस झालं. चला इथे अजून पावडर नाही, अजून 5 मिनिटं बी नाही. 5 मिनिट होतात. तुम्हाला अरे अरे व्हिडिओ मध्ये नाही घेऊ शकत रे. तो डोंगर बघा. दक्ष नको, दक्ष नको. हा शर्यत लावा. 1 2 3 स्टार्ट. चला. मोबाईल भिजतो, मोबाईल. 1 2 3 4 5 6 7 8. ए चल, कोणीच नाही, कोणच नाही. अजून परत एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. हा 22. तनू जिंकला. इकडे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वरती जा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काय रे, काय आलं तनू? तनू गाणं कोण करत आहे? उड़ के फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के समर में. अरे पंछी बनू उड़ के फिरू. मछली है, पाण्यात आहे त्यामुळे मछली. मछली बनू पानी में तैरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के समर में. असं गोल दगड पाहिजे ना आपल्याला. हा गोल दगड. कसं वाटतं मंडळी? वातावरण छान, खाली मुलं पोहत आहेत. समीक्षा कसं वाटतंय? तनूची स्टाईल मस्त. तनू असं करतो. अरे कडी लाव. तनू अरे अंडी आणायच्यात. असं मी सांगतो दाखवतो, बाजूला काय दाखवत नाही. थम्सअपचं निशाण दाखवतो. पाडी खेळनाथाचं मंदिर हिरवगार, एकदम नॅचरल, नैसर्गिक. बापा खाली मुलं बघा मजा करतात. हीच तो मजा असते मंडळी. दक्ष तरंग. पाणी नको उडू मित्रांनो, आज मी तुम्हाला पाण्याच्या वरती लपून दाखवतो. हा दाखव. अरे तू नको ना हलू. हे वरती व्ही दाखवा ना, व्ही दाखवा. व्ही फॉर विक्ट्री. आकाशात हेलिकॉप्टर असं दाखवतो. अरे दाखवा, आकाशात हेलिकॉप्टर असं. एक मिनिट, मला नीट खालती उद्या. अरे लवकर खालती. हा दाखवा तिथनच. बस नाही तरंगच नाही करले. जी दाखवत 2. कापी देतोय तू तनू. हे बघा. द्रोवी शॉट बघू नका, तुम्ही एन्जॉय करा. बघा हे दोघं पण. मज्जा होते रे. ए थांबा. काय आलं? अच्छा दगड गट्टू. नाही जात मला वाटतं. पप्पा असं ना म्हणते का? साईड आहे ना. क्या डिंगरिंग. बघा ए वरती बघा. बघू ना कसं गट्टू तो आपल्या मस्ती कर. ए उलट डायरेक्शनला तू पाहू शकतो का?
बरं एक काम करा एक काम करा इकडे थांबा तिथेच थांबा फक्त जवळ आहे ना इथं. आम्ही येतो फक्त. अरे कसं थोडं जवळ हे करा दोघांनी पण हात लावा. खालीच बसा ना खालीच बसा. खाली जातो दूर. हा मी कधीवर शूट करतो. लाल लाल पाणी घ्या देवाचं नाव लाल लाल. उई अमृत विष अमृत नको नको त्याला नको. इथे आपल्या मस्तीमध्ये ना ए आता बस चला निघा. काम नाही थोड्या मिनिटं बस आहे हो चला बस. तेव्हा मंडळी इथे भात बघा हे हा चोंडा लावून झालेला आहे. मस्त पण ते भात काढ पण ते काढते मस्त सूर्य आल्यावरती. तर चला मंडळी आता आपण चाललोय खेमनाथाचं दर्शन घेऊन. मस्त आशीर्वाद खेमनाथाचं घेऊन आपण चाललोय पुन्हा. हा मस्त असा शेणाचा सुगंध. दाखवतो अहो आतलंच म्हणजे काही इकडचे टाकले हात लावतो तिकडे. कडे चाल इकडं. हे बघा त्या साईडला भात लावतायत. तिथे दाखवा तुरीची इकडे पण भात लावतो. बघा तुरीची शेती बघा किती गच्च केली. भात लावून झाली बंद इकडे. पावसाला जरा लवकर सुरुवात झाली होती ना. आता हा रेस नको देऊ. बघा. गावचा रस्ता आता खेमनाथाला चांगला रस्ता झाला आहे. नको दिस आहे रेस ते जाईल बरोबर. दक्षू गाडी इथं थांबव. मंडळी खेमनाथ आपण आलो दर्शन करून. आता येताना गटूने चालवली सायकल. हे चालेल समीक्षा चल लवकर. तर मंडळी आता चाललोय. आता आपण गावदेवीचं दर्शन घ्यायला जायचंय. गाडी हळू घे त्याला कन्फ्यूज कर. बारीक सायकल कसं चालत आहे तनु आमचा कसं चालत आहे. एक हात सोडून चालतो. अरे पहिला हळू चालव. मंडळी आता आम्ही चाललोय खेमनाथ मंदिरात. खेम नाही आपल्या गावदेवी मंदिरात. खेमनाथ मंदिरात जाऊन आलो. बघा इकडे यांच्या घराचं काम चालू आहे निकम काकींच्या. हा चला या काका पण मुंबईला गेले. तर चला आता आपण जाऊ देवळात. देऊळ काय आपलं जवळ आहे. चिमण्या बघा कशा पळतात चिवताई. आता मंदिर बंद आहे. पुजारी काका येतील. सोमवारचं चालू असतं पूर्ण दिवस. हा चंडिकाई रामवर्धायनी काळकाई ग्रामदेवस्थान मुरडे हे आमचं ग्रामदेवस्थान. ही कमिटी सगळी मंदिर व्यवस्थापन समिती. हे शिमगोत्सवातलं देवीचं रूप. चला आपल्याला नशिबाला मंदिर उघडं भेटलं. दर्शन घेतलंय. आपल्या देवी आता जरा अंधार आहे. लाईट नाही वाटतं.
सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे सकाळ संध्याकाळ पूजा होते इथे. चला पाया पडा. हे चला नको. हा लाईट लावली तिकडे बटन आहेत बघा. हां फॅन नको लावू रे. चंडिकाई काळकाई मध्ये रामवर्धन. देवाची पालखी शिमग्यात फिरते दोन्ही. आपण देवाचं दर्शन घेतलंय, देवीचं आपल्या ग्रामदेवतेचं. बरं वाटतं, मन प्रसन्न वाटतं. चला आता आपण घरी जाऊ. हे बघा त्यांच्या पाठी दोघं पण येत आहेत. दक्ष तनू त्यांच्या सायकली घेऊन. हाय चल अल्लड अल्लड जाऊ दे स्वप्नांचा चुला. असं आहे गाणं. आली काय दोघं येत आहेत. बाई उतर. अरे चढाव इथे कशाला थांबवते. चला आपलं देवदर्शन करून आपण पुन्हा घरी आलेलं आहे. चला उजेडा असतं. उजेडाच्या आत घरी आलो आणि आपलं हे प्रसन्न वातावरण घराचं झालं. आज आपण तुरी लावून झाल्यात आपल्या. त्या भाजीच्या बिया पण लावल्या, पण ते पावसात लावल्या त्यामुळे आम्हाला शूट नाही करता आलं. भाजी म्हणजे कारली आणि काकडीचंच लावले ना. दक्ष बघा काबाड कष्ट करतोय गाडी चालवण्यासाठी. आज आमचे खूप दिवसांनी रमेश दादा आमच्याकडे आलेले आहेत. आमच्या मुंबईचे शेजारी. त्यांची पूर्ण फॅमिली आलेली आहेत. आणि ह्या त्यांच्या होणाऱ्या सुनबाई नवीन आमच्याच भागातल्या आहेत. हां समीक्षा त्यांना आनंद दे ना. हां दे ना. आमचं चॅनल बघा मात्र. दादांचा मुलगा हाय. नाही आता आमच्याच भागातली मुलगी करते म्हणल्यानंतर काय आमच्याकडचेच होणार. पाहुणे आले, त्यांनी गाडी आणलेली, गाडीत चाललेत. पण पाऊस बघा ना मंडळी भरपूर आहे. खूप पाऊस आहे तिकडे. तर चला मंडळी आता जेवायला या. आम्ही आता जेवायला बसलो आहे. आज आमच्याकडे पाहुणे बिवणे सगळे येऊन गेले, पण जेवायला काही थांबले नाही. तर आता आपण जेवूया. काल आपल्याकडे होती खिचडी, आज त्यात फक्त अंडे टाकले. आणि काय केलं समीक्षा? अंडा बिर्याणी. चला या जेवायला. आता इकडे आज दिवसभराची मजा बिजा करून झाल्यानंतर आता आज ऑफिसचं काम उशिरा उरकलं मंडळी. कारण नेट बंद झालं होतं जवळजवळ 2 तासासाठी. त्यामुळे सगळाच खोळंबा झाला. आणि त्यामध्ये आपले पाहुणे पण आले होते. बरं वाटलं कोणतरी आलं घरी. म्हणजे मुंबईचं आमचं राहणारे शेजारी अत्यंत ओळखीचे असे आले होते आमच्या घरी. रमेश दादा बरं वाटलं ते येऊन गेल्यानंतर. त्यांच्यासोबत त्यांची फॅमिली देखील आली होती. तर चला पाहुणे पण येऊन गेले, आपण मंदिरात पण जाऊन आलो. तर खूप बरं वाटतंय. गट्टू कसं वाटतंय? बरं वाटतंय ना?
तर चला मंडळी, आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो कारण आली आहे सगळ्यांना झोप. तर भेटू उद्या पुन्हा सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. गट्टू शुभरात्री बोल.